नमस्कार. अनेक जण स्पायडर वेन्स किंवा वैद्यकीय भाषेत टेलंजॅक्टिसिया या त्वचेच्या पृष्ठभागाजवळ दिसणाऱ्या छोट्या फुगलेल्या रक्तवाहिन्यांचा त्रास असतो. त्या अगदी बारीक लाल, निळ्या किंवा जांभळट रंगाच्या रेषांसारख्या दिसतात आणि अनेकदा कोळ्याच्या जाळ्यासारख्या किंवा झाडांच्या फांद्यासारख्या पसरलेल्या असतात. आरोग्यासाठी सहसा हानिकारक नसल्या तरी त्यांचा दिसण्यावर परिणाम होतो आणि काही वेळा सौम्य जळजळ, खाज किंवा जाडपणाही जाणवू शकतो. एल्ड्रो क्लिनिकमध्ये आम्ही स्पायडर वेन्ससाठी आधुनिक, सुरक्षित आणि परिणामकारक उपचार करतो. आमच्याकडे NdF Q-स्विच लेझर आणि KTP लेझर वापरले जाते आणि त्या गरजेनुसार स्क्लेरोस्लिपचा देखील वापर केला जातो. यामुळे कमी वेळेत, कमी त्रासात आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम मिळतात. या स्पायडर वेन्स होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात, जसं की अनुवंशिकता, हार्मोनल बदल, खूप वेळा उभं किंवा बसून राहण्याचा व्यवसाय, पर्टिक्युलरली शिक्षक, नर्सेस आणि दुकानातील कर्मचारी यामध्ये या जास्त दिसून येतात. जसं जसं वय वाढत जातं तसं रक्तवाहिन्यांची झडपा कमकुवत होतात आणि विशेषतः चेहऱ्यावरील लहान रक्तवाहिन्या तुटू शकतात. तसंच इजा किंवा ट्रॉमा ही होऊ शकतो. या रेषा सर्वात जास्त पायावर किंवा मांडीवर दिसतात कारण इथे रक्तदाब जास्त असतो. उपचार कसे करणार तर एल्ड्रो क्लिनिकमध्ये NdF Q-स्विच लेझर वापरतो, जे त्वचेच्या आतपर्यंत पोहोचून अनावश्यक रक्तवाहिन्या बंद करतं आणि KTP लेझर अगदी त्वचेच्या पृष्ठभागावरती लहान रक्तवाहिन्यांना अचूकपणे बंद करते. हा उपचार अगदी कमी वेळेत होणारा आणि अत्यंत नेमका असतो. काही रुग्णांसाठी आम्ही स्क्लेरोथेरपीचा वापर करतो, ज्यामध्ये एक खास औषध थेट रक्तवाहिन्यांमध्ये सोडलं जातं, जे लेझर सोबत अधिक चांगले काम करते. उपचारानंतरची घ्यावयाची काळजी: त्वचा थंड ठेवल्यावर कूल कॉम्प्रेस वापरणं, सूर्यप्रकाशापासून दूर राहणं, SPF 30चा वापर करणे, काही दिवस रसायन किंवा स्क्रब न करणे, त्वचा हायड्रेट ठेवणं, गरम पाण्यासाठी स्टीम टाळणं, कंप्रेशन स्टॉकिंग घालणं, पाय वर करून ठेवणे, हलकी पायपीट करणे किंवा थेट सूर्यप्रकाश टाळणे. आम्ही एल्ड्रो क्लिनिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ आणि प्रत्येक रुग्णासाठी पर्सनलाइज योजना बनवतो. तुम्हालाही पायावर, चेहऱ्यावर, शरीराच्या इतर भागावर अशा नसा असतील तर एल्ड्रो क्लिनिकमध्ये या आणि त्याचा योग्य उपचार करून घ्या. धन्यवाद.